नमस्ते मैत्रिणींनो. तर शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजचं वन टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत. तर एका ताईची कमेंट्स पण होती की वन टक्स ब्लाउज 34 साईजचं पेपर कटिंग दाखवा. तर आज आपण फायनली वन टक्स ब्लाउजचं इथे पेपर कटिंग बघणार आहोत 34 साईजचं. जर तुम्हाला वन टक्सचे अजून व्हिडिओ बघायचे असतील, पेपर कटिंग बघायचे असतील, तर तुम्ही मला तसं कमेंट्स करा. मी त्याच्यानुसार वन टक्स ब्लाउजचे कटिंग आणि टीचिंगचे व्हिडिओ पण अपलोड करेल. त्याच पद्धतीने हेवी साईजचं पण पेपर कटिंग आपल्याला एक बघायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर करायचे आहेत की वन टक्स ब्लाउज हा हेवी साईजमध्ये व्यवस्थित त्याचा पप येतो का, की व्यवस्थित बसतं का. तर हो, नक्कीच तुम्ही ट्राय करा. म्हणजे तुम्ही नक्कीच शिवा, बिनधास्त शिवा. जसं मी टक्स रुंदी दिलेली त्याच्यानुसार शिवा. कुठेही टाईट वगैरे होणार नाही. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे 34 साईजचं मी ब्लाऊज घेतलेला आहे. तर इथे कटोरी ब्लाऊज आहे. तर आपल्याला त्याचं वन टक्स ब्लाऊजचं मेजरमेंट इथे पेपर कटिंग करायचं आहे. तर मी ह्या ब्लाऊजवरनं सर्व मेजरमेंट घेऊन घेतलेले आहे. तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सेपरेट ब्लाऊजवरनं कसं माप घ्यायचं ते शिकवलेले आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आता इथे मी ब्लाऊजवरनं माप घेऊन दाखवत नाही. मी माप घेऊन ठेवलेले आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. तर आता आपल्याला इथे ब्लाऊज साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि जो पेपर आहे आपला तो आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आणि आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथे कट करून घ्यायचंय, तर ते मी कट करून घेणार आहे नंतर. तर इथे पूर्ण उंची आपली 13.5 आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून घ्यायचं. तर 14.5 इंचावरती मी इथे मार्किंग करते. याच पद्धतीने तुम्हाला पण 14.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करून घेते मी. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साईडचं कटिंग करणार आहोत, किंवा बॅक आणि फ्रंट आपण दोन्ही पण एकाच वेळेस कटिंग करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं. तर शोल्डर इथे मी 5.25 इंचाचे शोल्डर घेणार आहे, कारण बॅक साईडचा गळा हा जास्त डीप आहे त्याच्यामुळे. तर या पद्धतीने मार्किंग करून घेते मी आणि वरच्या बाजूने आपल्याला इथे 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने 5.5 इंचावरती मी पण मार्किंग करून घेते. मुंडा राऊंड व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता इथे अर्धा इंच आपल्याला क्रॉस अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने तिरकस लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला इथे 1 आणि 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला 34 साईज आहे. तर 34 साईजचा आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 34 साईज मध्ये 8.5 येतो चौथा भाग आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच इथे मार्जिन ऍड करायची. त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय. तर कंबर आपलं इथे आहे 26 इंचाचं कंबर आहे. तर त्याचा आपण 6.5 इंच घेणार आहोत आणि 1 इंच टक्स घ्यायचं आपल्याला आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची. हे झालं आपलं बॅक साईडचं मेजरमेंट टाकून घेतलं आपण. त्याच्यानंतर इथे मुंड्याचा शेप द्यायचा आपल्याला. मुंड्याचा शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला इथून काय करायचं, अशा पद्धतीने ही खालच्या बाजूने ही लाईन घ्यायची, म्हणजे जेणेकरून मुंडा आपला व्यवस्थित शेप मध्ये येतो आणि इथे जास्त चून वगैरे पडत नाही. तर प्रॉपर मुंड्याचा शेप आपल्याला ह्या पद्धतीने द्यायचा आहे. आता इथे आपलं गळा रुंदी वगैरे आपल्याला टाकून घ्यायची. तर गळा रुंदी इथे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 2 इंचाला एक लाईन कमी घेतली मी आणि बॅक साईडचा गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे. 10.5चा गळा आहे, तर 11 वरती आपण मार्किंग करणार आहोत. 11 इंचावरती ह्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायचंय आणि इथून आपल्याला काय करायचं, 3 इंचावरती एक मार्किंग करायचंय. थोडासा डीप गळा आहे त्याच्यामुळे आपल्याला 3 इंचावरती मार्किंग केलं मी. आता इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही कोणता पण गळ्याचा शेप इथे देऊ शकता आणि इथे आपल्याला हलकसं अशा पद्धतीने शोल्डर उतार द्यायचा आहे. हे बघा, इथे शोल्डर उतार दिलेला आहे मी. आता इथे आपल्याला टकची उंची टाकून घ्यायची. तर टकची उंची टाकण्यासाठी आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेंटरवरती मार्किंग करायचं. 4.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून आणि टकची उंची टाकून घ्यायची. दोन्ही बाजूला आपल्याला एक अर्धा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर मुंडा राऊंड तुमचा मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मुंडा राऊंड तुमच्या म्हणजे कस्टमरच्या किंवा तुमच्या मापानुसार तुम्हाला मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे. आता इथे आपण बॅक साईड कट करून घेणार आहोत.
आता इथे आपल्याला बॅक साईडचं आपण कटिंग करतोय, तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय आणि अर्धा इंच आपल्याला इथे पण कट करायचंय, परंतु आपण ते नंतर कट करणार आहोत. आधी आपण इथे कट करून घेऊया आणि फ्रंट साईडच्या पार्टसाठी मी ते ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे तिरकस शोल्डर ते पण आपण नंतर कट करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अजून एक पार्ट घ्यायचा आहे. इथे तुम्ही 2 इंचापर्यंत अंतर सोडून द्यायचंय. अशा पद्धतीने मी 2 इंचापर्यंत ते अंतर सोडून देते आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलंय. बॅक साईड आपल्याला घ्यायचंय. बॅक साईड जसंच्या तसं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे पण खालच्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. फिटिंगच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. नंतर लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. तर बॅक साईडला ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, सर्वात पहिल्यांदा गळा रुंदी टाकून घेऊया. तर गळा रुंदी बॅक आणि फ्रंट सेम घ्यायची. 2 इंचाला एक लाईन कमी आणि पुढची उंची आपली 6 इंच आहे, तर 6.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. तर 6.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग केलं ह्या पद्धतीने आणि इथे आपल्याला तिरकस लाईन ड्रॉ करून घेतली आपण. गोल गळ्याचा शेप द्या किंवा तुम्हाला जो आवडत असेल तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. तर अशा पद्धतीने राऊंड शेपच दिलेला आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आपली 34 साईज आहे, तर 34 साईजचा आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आहे. अशी उभ्या आपण ज्यावेळेस उभा टक्स मोजण्यासाठी घेतो त्यावेळेस चौथा भाग, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचंय. तर इथे 8.5 इंच 34चा 8.5 इंच चौथा भाग येतो आणि त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं तर 9.5 इंच येतो. तर मेन पॉईंट आपण त्याच्या इथे आला आपला 9.5 इंचावरती. ओके. त्याच्यानंतर ह्या बाजूने आपल्याला मोजून घ्यायचंय. तर 10वा भाग, 10वा जसं प्रिन्सेस कट मध्ये लागतो त्याच पद्धतीने, तर इथे 3 इंच आणि 4 लाईन घ्यायचे. ओके. तर अशा पद्धतीने 3 इंच आणि 4 लाईन घ्यायचे आणि आपल्याला काय करायचं, खालच्या बाजूला 1/2 इंच शिलाईमध्ये तुम्ही जास्त कपडा दाबत असतील तर तुम्हाला इथे काय करायचं, 1 इंच घ्यायचंय. मी 1/2 इंचच वाढवलेलं आहे. 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि इथे पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे 10व्या भागावरती. आता इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. हे बघा, इथे मी सरळ लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आता आपल्याला टक्स किती इंचाचा घ्यायचंय, तर तुम्हाला मी चार्ट दिलेला होता. तर इथे आपल्याला 2.5 इंचाचा 34 साईज मध्ये टक्स घ्यायचंय. ओके. तर 2.5 इंचाचा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचंय. अशा पद्धतीने 2.5 इंचाचा आपण इथे सेंटर काढलं तर 1.25 इंच येतं. तर ह्या बाजूला 1.25 इंच घ्यायचंय आपल्याला आणि ह्या बाजूला 1.25 इंच घ्यायचंय. अशा पद्धतीने 1.25 इंचावरती मार्किंग केल्यानंतर ही लाईन इथून आपल्याला सरळ अशी तिरकस ड्रॉ करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथे इथून वरच्या बाजूला आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. इथे 1/2 इंच आपण वाढवलेलं आहे, तर थोडंसं जास्त घेतलं तरी पण काहीच हरकत नाही. जसं की 2.25 इंच. आपली साईज कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून तिरकस लाईन ड्रॉ करायची, म्हणजे जेणेकरून शेप तुम्ही डायरेक्टली न देता तुम्ही इथे ही तिरकस लाईन ड्रॉ केली तर शेप लवकर व्यवस्थित येतो. हे बघा, प्रिन्स कटचा जसा शेप असतो त्याच पद्धतीने आपल्याला हा वन टक्स मध्ये पण शेप द्यायचा असतो. त्याच्यानंतर हा असा शेप येणार आहे आपला, तुम्ही बघू शकता इथे. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस इथे कट करायचं असेल तर त्यावेळेस तो आपण इथून कट करणार आहोत. तर मी अशा पद्धतीने डॉट डॉट पॉईंट मध्ये इथे मार्किंग करून देते, म्हणजे तुम्ही इथून कट करणार. ओके. या पद्धतीने हे झालं आपलं वन टक्स. आता इथे 1.25 इंच आपण वाढवलेलं आहे, ह्या बाजूला सुद्धा 1.25 इंचानेच आपल्याला घ्यायचंय. 1.5 इंच नाही घ्यायचं. ओके. 1.25 इंच. आणि आता आपला कमरेचं इथे मेजरमेंट आले, त्याच्या पुढे आपल्याला 1.25 इंच घ्यायचं. दोन्ही बाजूला इक्वल घेतलेले आहे आपण अशा पद्धतीने. आणि आता ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने इथे ड्रॉ करायची. तर फ्रंट बाजूला हुकाय असेल तर हुकाईसाठी इथे मी बघितलंय, तुम्ही 3 लाईनचं किंवा अर्धा इंच घ्या तुम्ही इथे. तर मी इथे वाढवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची. ती लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हलकसं इथे अशा पद्धतीने तिरकस लाईन ह्या पॉईंट जवळ जोडून द्यायची. ओके. तर हे अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. त्याच्यानंतर इकडे पण आपण वाढवून घेतलेलं होतं. परत आपल्याला कमरेचं मेजरमेंट मोजून घ्यायचंय सर्वात पहिल्यांदा. तर इथे आपलं मेजरमेंट इथे 3.5 आणि 1 लाईन आलेलं आहे.
आणि इथून आपल्याला 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. ओके, 1.5 इंच इथे आलं, त्याच्या पुढे आपल्याला 1.25 इंच आलेले आहेत. म्हणजे आपलं मार्किंग परफेक्ट आलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. आणि आता आपण बॅक साईडचं जे आपण अर्धा इंच अशा पद्धतीने तिरकस घेतो ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर ते मी आधी कट करून घेते, त्याच्यानंतर ठेवून आपण बरोबर मार्किंग करून घेणार आहोत, कारण ते आपल्याला लागू पडणार नाहीये. अशा पद्धतीने ते डीप गळ्यामध्ये शक्यतो ते ट्रिक्स आहे ती करायचीच आहे, तुम्हाला फॉलो करायची आहे. इथे अशा पद्धतीने इथवर येते आपलं फिटिंगची साईड बरोबर चेक करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करायची आहे. आता फ्रंट साईडचा आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप इथून आपल्याला आतून द्यायचा आहे. आपण फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप दिला नव्हता, तर तो अशा पद्धतीने आतून द्यायचा आहे. हे बघा, इथे फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप सुद्धा मी देऊन दिलेला आहे. तर हे झालं आपलं 34 साईजचा वन टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग. इथे मुंडा राऊंड तुम्ही 34 साईज मध्ये कमी जास्त असेल तर ते त्याच्यानुसार तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं सर्व इथे मेजरमेंट घेऊन झालेलं आहे आणि पेपर कटिंग सुद्धा अगदी क्लिअर केलेलं आहे. तर आता इथे आपण कटिंग करून घेऊया. तर आता आपल्याला इथे कट करताना आपण इथूनच कट करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी रेड पेनाने इथे लाईन ड्रॉ करते. तर या पद्धतीने हे आपला मेन टक्सचा भाग आलेला आहे. तुम्ही इथे अशा पद्धतीने हे करायचं आहे आणि इथे आपला हा आहे मेन पॉइंट आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर हा मेन पॉइंट व्यवस्थित चौथा भाग घ्यायचा चौथीचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे. तर अशा पद्धतीने टक्स रुंदी आपण इथे घेतली आहे. याची टक्स रुंदी आपली ही जी टक्स रुंदी आहे तर ही आपण 2.5 इंच घेतलेली 34 साईज मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपले हे मेजरमेंट लक्षात ठेवायचे आहे. मार्जिन आपण जितकी घेतली तितकंच घ्यायचं आहे. आता इथे आपण कट करून घेणार आहोत. आता फ्रंट बाजूचं इथे मुंडा आपल्याला कट करायचं, बॅक साईडचं नाही, तर ते लक्षात असू द्या. इथून आपल्याला कट करायचं आहे. हलकसं इथे तुम्ही बघू शकता फ्रंट बाजूला ज्यावेळेस आपण टिचिंग करणार त्यावेळेस इथून आपल्याला कट करायचं आहे. थोडंसं हा शेप अशा पद्धतीने आपण व्यवस्थित थोडासा गोलाकार आकाराने द्यायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, बॅक साईडचा आपण इथे गळा कट केलेला नाहीये, तर व्यवस्थित शोल्डरला शोल्डर मॅच करायचे इथे आणि नंतर आपल्याला शोल्डर उतार इथे देऊन घ्यायचंय. पायपिंग परफेक्ट असेल तर शोल्डर उतार द्यायची काही गरज नाही. शोल्डर उतरत नसेल तर आपल्याला हे शोल्डर उतारची काही आवश्यकता राहत नाही. तर अशा पद्धतीने इथे आपला वन टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी क्लिअर झालेलं आहे. आपला कट करून झालेला आहे. तर 34 साईज मध्ये तुम्हाला या पद्धतीने कटिंग करायचं आहे. फक्त तुमचं कमरेचं मेजरमेंट आणि आर्महोल राऊंड आणि शोल्डर गळ्यानुसार शोल्डर गळा चेंज असणार आहे, पद्धतीच असणार आहे सेम. टक्स रुंदी सुद्धा तुम्ही 2.5 इंच घ्या. फक्त तुमचे शोल्डर आणि गळ्याची उंची आर्महोल राऊंड चेंज असणार आहे आणि कमरेचं मेजरमेंट चेंज असणार आहे. बाकी मार्जिन वगैरे टक्स रुंदी किंवा आपण जसं ह्या बाजूला 1.25 इंच ह्या बाजूला 1.25 इंच वाढवून घेतलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे. फक्त तुमचे मेजरमेंट हे तुमच्या मापानुसार असणार आहे. तर इथे आपलं 34 साईजचं पेपर कटिंग संपूर्ण झालेलं आहे. तर बाहीची कटिंग, आता बाहीची कटिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बाहीची कटिंग एका ताईची कमेंट्स आलेली आहे की बाहीची कटिंग तुम्ही म्हणजे रुंदी कसं घेता बाहीची. तर आता इथे मी भरपूर कटिंग मध्ये बाहीची कटिंग ही आर्महोल राऊंड नुसार दिलेली आहे. तर आर्महोल राऊंड नुसार तुम्हाला कटिंग करायची. तर बाहीची कटिंग मी सेपरेट त्याच्यावरती म्हणजे तुमचं जे डाऊट आहे ते क्लिअर करणार आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये ते जास्त आपलं कन्फ्युजन होतं, म्हणून मी तुम्हाला सेपरेट तो नेक्स्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपलोड करेल की बाहीची रुंदी नक्की कशाला म्हणतात. तर ते म्हणजे रुंदी आपण जसं की आता छातीनुसार बाई काढता का तुम्ही मुंड्यानुसार, ते त्यांचं खूप कन्फ्युजन आहे, तर ते मी क्लिअर करणार आहे. तर आजच्यासाठी इतकंच. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.